कोंडजीचं ताट पण तयार आहे. म्हणजे किती झाले? 19,000, 20, 22,000. कब है पेपर? हे जल्दी ही है. जल्दी है. दिसंबर में जल्दी ही है. फर्स्ट टाइम. बता दे बेटा कैसे बने हे. आणि अजूनपर्यंत बाजूला कीड नाही लागली अजिबात. सर्दी खोकला झाला तर नको जाऊ बाळा. पनीर भुर्जी आणि बाजरीची भाकर खायला. धन्यवाद आपका. आज आप हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आज मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. 2 दिवस चांगला आराम केला, पण आज लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. कारण आज कोंडजीचं ऑफिस आहे, डब्बा आहे. बाकी दादूचा तर डब्बा नाही आता 2 महिने. दादूला सुट्ट्या आहेत एक्झामच्या. आणि या कढईमध्ये मी बनवत आहे मटकीची भाजी. या पातेल्यामध्ये शिजवला आहे भात आणि या कढईमध्ये मी बनवत आहे केळीची भाजी, कच्च्या केळीची. आणि कोंडजी आता देवपूजा करत आहे. गरम केळीची भाजी आणि भात कोंडजीनं देत आहे पहिल्यांदा खायला. आज खूप खमंग येत आहे. वा भाई वा. चल गॅस बंद कर देती. कोंडजीचं ताट पण तयार आहे. मस्त साउथ इंडियन डिश. ठीक है, लीजिए. आज कोंडजी खूप रागात आहेत. 2च मिनिटं उशीर झाला तर चिडचिड करायला लगे हे. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि मी खात आहे भात, केळीची भाजी आणि मेथीची भाजी. आणि चिरंजीव खात आहे चपाती, मटकीची भाजी, मेथीची भाजी आणि केळीची भाजी. आज खूप सारं 3 भाज्या बनवलेल्या आहेत. हे बघा, हे आहे दादूचं ताट. दादू दही पण खाणार आहे. बडा टेक युअर प्लेट. कोंडजी ऑफिसला गेलेले आहेत मगाशीच. आणि माझे दोन्ही चिरंजीव आता 7-8 दिवस घरीच आहेत. म्हणा आता 7 दिवस घरी आहेत, सुट्ट्या आहेत म्हणाला. 6 दिवस. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वन्था ज्ञात्वन्न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण. मना हॅव मस्ती मटकी. खूप टेस्टी झाली केळीची भाजी भात. तुला मी 3,000 रुपये देतो. तू 19,000 रुपये घे तुझे. मला 3,000 देणार आणि 19,000 घे तुझे. म्हणजे तू काय म्हणा. म्हणजे किती झाले? 19,000, 20, 22,000. 22,000. 22,000चा कॅमेरा घे. हे बघा, दादू आज माझ्या मागे लागलाय की तू कॅमेराच घे. नाही कॅमेराच घे. क्लियरिटी चांगली येते व्हिडिओची. बाळा, जितना अपने पास है उतने से ही पूर्ति करने की अपन ने, ज्यादा नहीं लेने का. क्या आहे? दादू माझा लागलेला आहे झाडू मारण्याच्या मागे. आता बेडरूम, नंतर किचन, नंतर हॉल, असं सिक्वेन्स वाईज झाडू मारत असतो माझा दादू. आता सुट्टे तर तोच झाडू मारणार आहे. आणि मला पण खूप कामं करायची आहेत. आता किचन सगळं अस्तव्यस्त पसरलेलं आहे. भांडी तर खूप पडलेली आहे धुण्यासाठी. आणि इकडं माझा लबाड बच्चा, होय राम, हे बघा जेवण केलं झोपलेला आहे. मोबाईल पाहून पाहून झोपलेला आहे हा. क्या ही बोले इनको, अभी इनको सोने ही देते हैं अभी 1 घंटा. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि कपडे सुद्धा मशीन लावलेली आहेत. बाकी इथे मी माझ्या मनासाठी थोडंसं पनीर बनवलेलं आहे. आता याच्यावरती जड भांडं काहीतरी ठेवते म्हणजे तासाभरात पनीर तयार होईल. ढूंढ रही हूं बर्तन कहाँ है. चला काहीतरी जुगाड करते. नेहमी मी तिथं ठेवत असते, पण तिथं तवा ठेवलेला आहे. आता पनीरची चाळणी इथंच ठेवते. चल इसके ऊपर ये हा जड खलबत्ता ठेवून देते याच्यावरती. म्हणजे 1 तासाभरामध्ये छान फ्रेश पनीर तयार होईल. बाकी माझा दादू आता अभ्यास करत आहे. हाँ जी, कब है पेपर? हे जल्दी ही है. जल्दी है. दिसंबर में? जल्दी ही है. जल्दी नवंबर में, इसी महीने? यस, जल्दी ही है. ठीक है, जम के पढ़ाई करो अभी, जम के. सॅटर्डे संडे हो गए अभी, फंडे. अभी पढ़ाई 6 दिन. आणि इकडे माझा मना आत्ता उठलेला आहे 1 झोप खाऊन. मना तू झोप खाल्लीस का बाळा? अन्न खाल्ल्यानंतर झोप पण खाल्लीस तू?
आता दुसरी झोप खाते हो. नको बाळा, झोपू नको. जीवन में कुछ करना है नहीं करना, क्या सोते ही रहना है? अरे 6-7 दिवस मग झोपतोस का? हा, दादूने झाडू मारलं, तू काय करतो काम? जा आता कपडे सुकल्यानंतर वरती टेरेसवरती सुकायला टाकू नये, ठीक आहे? आणि मनाने माझी स्कूटी खराब करून टाकली लडकेने, पुरी खराब कर दी, बर्बाद कर दी मेरी स्कूटी. आणि याला म्हणलं जा गॅरेजमध्ये दुरुस्त करून ये, तर मना म्हणतोय की आज गॅरेजला सुट्टी आहे. हे बघा, लेट आहे आराम से, क्या ही बोले लडके को. 2 दिवस झालं चांगलं गरम होत आहे उन्हाळ्यातल्यासारखं. आणि आमच्या घरामध्ये बघा किती छान ऊन पडलेलं आहे. हा वेदर शेड लावल्यामुळे थोडंसं कमी ऊन पडत आहे आमच्या घरामध्ये, कमी ऊन येत आहे. नाहीतर अगोदर इथपर्यंत ऊन यायचं, घरभर ऊन येत होतं अगोदर. आता कमी ऊन येत आहे. आणि आज खूप दिवसातून आमच्या गोकर्णाच्या वेळेला एक फूल आलेलं आहे, निळं फूल. हे बघा इथं आहे निळं फूल. आणि उद्या किंवा परवा इकडे एक कळी आलेली आहे, त्या तिथे ते एक फूल येईल. मला खूप आनंद झाला हे निळं फूल पाहून. खूप दिवसातून आज फूल आलेलं आहे, जवळजवळ दिवाळीनंतर पहिल्यांदा आलेलं आहे फूल. चला आता आज मला एक ब्लाऊज कटिंग करायचा आहे माझ्यासाठी. आणि जमलं तर आज शिवेन तो, नसेल तर उद्या शिवेन. आणि आज बाजरीसुद्धा स्वच्छ करायची आहे, दळायला टाकायची आहे. पण अगोदर ब्लाउजच कट करते. हे बघा माझ्या मशीनवर खूप पसारा झालेला आहे. फोनजींची टोपी इथंच, चार्जर इथंच. आणि हा हे ब्लाऊज आता कटिंग करते. जमलं तर आज अर्धा शिवते आणि उद्या अर्धा, पण आज कटिंग तर करून घेते. सायंकाळचे 4 वाजले आहेत आणि मी आता ब्लाउजला अस्तर जोडत आहे. आणि माझा मना लड्डू खात आहे आता. लड्डू फर्स्ट टाइम बता दे बेटा कैसे बने हे. हाँ जी. आणि या महिन्यामध्ये भरपूर लग्न आहेत, कार्ड आलेले आहेत एवढे. हाँ जी मस्त बना आहे, धन्यवाद. वास खूप खमंग येते ना, टेस्टी टेस्टी. आणि खाऊन झाल्यानंतर हे डोक्याच्या वरती कपडे ते घडे घालून ठेव, ठीक आहे पुत्र. व्हाट डिड यू से बेबी? कॉफी पीना है क्या तुम्हें? हाँ जी, नेकी और पूछ पूछ क्यों बेटा, पिला दो कॉफी. वाह भाई वाह वाह वाह, धन्यवाद आपका. आज आप कॉफी बना रहे हो, अच्छे बनाओ, अच्छी सी बनाओ मीठी वाली. दादू अरे दूध चांगलं उकळू दे रे बाळा. चहा किंवा दूध चांगलं उकळलं तरच कॉफी किंवा चहा चांगला होतो, ठीक आहे? घाई नको करू. मी पण एक लाडू खाते. हाँ जी धन्यवाद है आपका. अरे मला एवढी कॉफी नको, मी लाडू खाल्ले बाबू. कोई बात नहीं, इतनी तकलीफ होती, जळजळ होतं मग. उतना पियो जितना चाहिए, ठीक कोई बात नहीं. ठीक आहे पुत्र. चला गरमा गरम कॉफीचा आनंद घेते आज स्टूलवर बसून, ब्लाउज शिवत शिवत. सप्पक बनवली, गोडच नाहीये. क्या ही बोले ना, हा गोड नाहीये काहीच. क्या ही बोले. ब्लाउजला अस्तर जोडून झाल्यानंतर मी आता बाजरी स्वच्छ करत आहे. बाजरीमध्ये घाण अजिबात नाही तशी, फक्त लिंबाचा पाला आणि लिंबाच्या काड्या आहेत. ही बाजरी गेल्या वर्षीची आहे आणि अजूनपर्यंत बाजरीला कीड नाही लागली अजिबात. बघा आयुर्वेदिक पेस्टिसाइड म्हणजे लिंबाचा पाला घातलेला मी. चैत्र महिन्याचं ऊन दाखवलेलं एक दिवशी बाजरीला उन्हात घातलेली वाळायला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी याच्यामध्ये लिंबाचा पाला आणि काढा टाकलेला, वाळलेला लिंबाचा पाला. त्यामुळे बघा वर्षभर बाजरी माझी चांगली टिकली, अजिबात खराब नाही झाली. आता एवढीच राहिलेली आहे बाजरी. आणि ही बाजरी आहे आमच्या शेतातील. बाकी मी ब्लाउज शिवल्यानंतर, ब्लाउज कटिंग झाल्यानंतर पसारा तसाच आहे, कचरा तसाच आहे, ब्लाउज पिशे तुकडे वगैरे पडलेले आहेत. म्हणलं बाजरी स्वच्छ करावी आणि नंतर एकदम झाडू मारावं, म्हणून तसाच ठेवलेला आहे पसारा सगळा. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता. आणि आता जाऊन माझी सगळी बाजरी स्वच्छ करून झालेली आहे आणि बाजरी गिरणीमध्ये दळायला पण टाकलेली आहे. चला आता बटन स्टार्ट करते. चला आता आरामात गिरण मॅडम बाजरी दळा चांगली बारीक. बाकी माझा म्हणा आता जिमला चाललेला आहे. जिमला सर्दी खोकला झाला तर नको जाऊ बाळा. सुनता नहीं लड़का, जाना ही है इनको. धुतलेला आहे तांब्या, लीजिए. हा आणि म्हणा माझा किती लिटरची बॉटल आहे बाळा? 1.5 लिटर पाणी फस्त करून येतो एवढा. अच्छी बात है बेटा. ओके दादू उठो, दिया लगाओ. चलो सायंकाळ की पूजा अर्चना करो. दरवाजा उघडते, सायंकाळ झालेली आहे. नाही बघा आजची रांगोळी माझी.
आज अशी रांगोळी काढलेली आहे मी. आता माझा दादू सायंकाळची पूजा करत आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे पनीर भुर्जी. हे बघा, दुपारी बनवलेलं फ्रेश पनीर आणि ही पनीर भुर्जी मी करत आहे माझ्या मनासाठी. आणि ह्या पातेल्यामध्ये शिजत आहे डाळ. आणि इकडं मी भाकरीसुद्धा केलेल्या आहेत, गरम बाजरीच्या भाकरी. चला, मस्त पौष्टिक प्रोटीनयुक्त पनीर भुर्जी खाणार आहे माझा मन आता. थोड्याच वेळात येईल जिमवरून. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.